असावे भरते आपुले छान, असावे भरते आपुले छान. मैत्रिणींनो नमस्कार. असावे घरते आपुले छान या मालिकेत आपलं मनःपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, भारतीय जीवनशैलीमध्ये किचनला अर्थात स्वयंपाकघराला खूप महत्त्वाचं स्थान आहे. या स्वयंपाकघराला गृहिणींच्या मनाचा आरसा म्हटलं जातं. आजकाल सर्वच जण घराचं इंटिरियर करताना उपयुक्तता आणि स्टाईल याबद्दल विचार करताना आपल्याला दिसून येतात. आपण घर सजवताना जशी आपली लिव्हिंग रूम, बेडरूम याबद्दल जागरूक असतो, अगदी त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकघराबद्दल देखील अधिक सतर्क असणं महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघर हे नुसतं स्वच्छ असून चालणार नाही, तर ते सर्व सोयींनी युक्त असं असलं पाहिजे, जेणेकरून तिथं काम करणारी गृहिणी ही नेहमी आनंदी असली पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की स्वयंपाकघराचं प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे तिथं काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यपद्धतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. चला तर मग आज आपण आपल्या कार्यक्रमातून स्वयंपाकघराचं प्लॅनिंग कसं करायचं आणि त्याची उपयुक्तता कशी वाढवायची याविषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आर्किटेक्ट सुमिता सप्रे यांना. सुमिता सप्रे या सध्या एलएडी कॉलेजच्या इंटिरियर डिझायनर या विभागामध्ये कार्यरत आहेत. सुमिताताई नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये मी कविता कोहळे आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सुमिताताई, प्रत्येक घरात किचनला अनन्यसाधारण महत्त्व असते. किचनमध्ये स्त्रियांचं मन हे विशेष गुंतलेलं असतं. तर या गृहिणींच्या आवडत्या वर्क प्लेसची म्हणजे स्वयंपाकघराची रचना ही साधारणपणे कशी असावी, काय सांगाल? अगदी बरोबर म्हटलं तुम्ही. सगळ्यात जास्त वेळ एखादी गृहिणी कुठे घालवत असेल तर ती स्वयंपाकघरातच. या किचनची रचना ह्याच्यावर एकदम येण्यापूर्वी पहिले आपण थोडासा ह्याचा बॅकग्राऊंड असं बघू की आपण किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये कोणचे कार्य करतो. या कार्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण पुढे याच्या रचनेवर येऊ शकतो. सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहिती आहे की आपण किचनमध्ये जातो तर आपण काय काय करतो. आपण डाळ तांदूळ धुतो, भाजी धुतो. म्हणजे एक आपली ॲक्टिव्हिटी असते धुण्याची. एक आपली प्रक्रिया असते काही पण तयारी करण्याची, जसं भाजी चिरणे, कणिक मळणे. तर ही एक तयारी झाली स्वयंपाक चालू करण्याच्या आधीची. आणि एक असतं आपण शिजवतो, म्हणजे कुकर लावतो, पोळ्या करतो, भाजीला फोडणी टाकतो. तर अशा या 3 मुख्य गटांमध्ये आपण पाहू की आपण कार्य करत असतो. एक म्हणजे आपण गॅस शेगडीजवळ स्वयंपाकाचं म्हणजे शिजवतो. त्याच्यानंतर आपण जे भाजी चिरतो, डाळ तांदूळ धुतो हे सिंकजवळ करतो. चिरण्याचं काम आपण ओट्यावर करतो. आणि अजून एक स्थान जिथे आपण काळ घालवतो म्हणजे जिथे आपण आपले इलेक्ट्रिकल गॅजेट्स ठेवतो, जसं मिक्सर आहे, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे. इथे आपण काही आपल्या ॲक्टिव्हिटीज करतो. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर नंतर आता आपण पाहू की आता ही किचनची रचना कशी असावी. तर आता किचनची रचना म्हणजे हे जे 3ही आपले आहेत, गॅस शेगडी, रेफ्रिजरेटर, आपण धान्य ठेवतो ते कपाट, आणि आपलं सिंक जिथे आपण सगळं धुतो, भांडी धुतो, भाजी धुतो. हे सगळं 22 फुटाच्या अंतरामध्ये, म्हणजे जर का आपण एक वर्तुळ काढला या सर्वांमध्ये, सर्व केंद्रबिंदूंमध्ये, तर हे सगळे 22 फुटाच्या आत असले पाहिजे. ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. गृहिणी किंवा किचनमध्ये काम करणारी कुठलीही व्यक्ती ही सगळ्यात जास्त काम करत असते ती ओट्यावर. अगदी बरोबर. ओट्याचा सगळ्यात जास्त वापर होत असतो. मग हा किचनचा म्हणजे स्वयंपाकघराचा ओटा साधारणपणे सगळ्या व्यक्तींची उंची लक्षात घेऊन किती अंतरावर आयडियल असा असावा? तर प्रत्येक महिलेच्या उंचीप्रमाणे ही ओट्याची उंची बदलत राहील. सरासरी आपण 32 इंच म्हणू, पण कोणालाही 30 इंचही करता येईल, कोणालाही 33 इंचही करता येईल. तर ह्या 3 इंचाच्या किंवा इवन मी म्हणेन की अगदी व्यक्तीच्या आवडीप्रमाणे ही ओट्याची उंची असावी. सरासरी
30 इंच ते 33 इंचाच्या मध्ये कुठेही आपण ठेवू शकतो ही उंची. ओट्याची रुंदी याचा जेव्हा आपण विचार करतो तर जिथे आपण सगळ्यात जास्त काम करतो तो म्हणजे आपला शेगडी ठेवतो तो ओटा असतो. तर त्याची रुंदी 27 इंच असावी. याची रुंदी आपण 30 इंचापर्यंतही घेऊ शकतो. जर तसा दगड, ग्रॅनाईट जे असे आहेत मटेरियल त्याची तसे असतील 30 इंचाच्या रुंदीचे तर आपण ती 30 इंचापर्यंत पण करू शकतो. अजून एक दुसरा जो ओटा असतो जिथे आपलं सिंक असतं तो कमी रुंदीचा असू शकतो. कमी रुंदी म्हणजे 2 फुटाचा, जिथे आपण मायक्रोवेव्ह, मिक्सर या सर्व इलेक्ट्रिकल गॅजेट्स ठेवणार असू तिकडे त्या गॅजेटच्या रुंदीप्रमाणे 18 इंचापासून 24 इंचापर्यंत ही या ओट्याची रुंदी राहू शकते. तर साधारणपणे किचनच्या ओट्यावर एका बाजूला गॅस असतो आणि एका बाजूला पाण्याचा सिंक असतो. अगदी बरोबर. तर साधारणपणे हा पाण्याचा स्रोत गृहिणीला अगदी वापरायला सोपं पडेल अशा पद्धतीने कुठल्या साईडला असावा? हा गॅसच्या कुठल्याही बाजूला असू शकतो, उजवीकडे किंवा डावीकडे. पण जितकं सिंक हे शेगडीच्या दूर तितकं बरं, नाहीतर ती सगळी भांडी घासलेली ओली ते सगळं गॅसच्या खूप जवळ येतं. म्हणून हे जर 2 ओटे एल ह्या आकारात असले तर बरं पडतं. म्हणजे सगळं ओलं जे असतं ते एका भागात राहतं आणि गॅसच्या जवळ सगळं कोरडं राहतं. त्याच्यामुळे उजवी डावीकडे कुठेही असू शकतं हे सिंक. किचनमध्ये गृहिणी जेव्हा काम करते तेव्हा तिला डाळ तांदूळ काढायला, तिखट मिठाचा डबा काढायला, तेलाची बरणी काढायला छोटी छोटी कपाटं केलेली असतात. तर ही कपाटं तिच्या दृष्टीने सोयीची व्हावी म्हणून मग ती कशा पद्धतीनं त्याची रचना असावी? अगदी बरोबर. ह्याचा आपण अगदी नेहमीच विचार केला पाहिजे. जसं आधी सांगितलं की एकीकडे आपलं सगळं स्टोअर असतं, तर आपले ते डबे कपाटात असावे. खूप खालच्या लेव्हलवर असल्यास ते आपल्याला काढताना जेव्हा कमरेचा त्रास उतारवयात चालू होतो तेव्हा जड डबे खाली असले आणि ते काढावे लागले तर कठीण होऊन जातं. म्हणून साधारण ते 30 इंचाच्या उंचीवर जर का असले कपाटांमध्ये तर ते सोयीस्कर असतं. खाली जे ठेवतो ते साधारणतः हलकंच असावं. पण आजकाल बाजारामध्ये असेही काही यंत्र आली आहेत की ज्याला खाली चाकं असतात. म्हणजे तुमची पूर्ण कोठीची कोठी ही बाहेर निघते. त्याच्यामुळे तशी काही रचना केली तर हे काढणं आणि आत करणं सोपं होऊ शकतं. शिवाय हे सगळं रचना आपण ज्या ठिकाणी उभं आहो तिथपासून हाताची म्हणजे पोच राहील असंच असलं पाहिजे. जसं उभ्या उभ्या आपल्याला मसाल्याचा डबा काढायचा आहे किंवा तेल काढायचं आहे तर ते सहज आपला हात पोचला पाहिजे अशा उंचीवर असला पाहिजे. जसं आपण आत्ता बघितलं होतं की ओट्याची उंची 32 इंच असायला पाहिजे. तर 32 इंचावर आपलं हाताचे साधारण लेव्हल असते. त्याच्यावर आपली 2 फुटापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत आपला हात उंच केला तर आपली पोहोच जाते. तर ह्या 2 ते 2.5 फूट 30 इंचाच्या वर 32 इंचाच्या वर 2 ते 2.5 फूट या लेव्हलमध्ये सगळं आपलं स्टोरेज असलं तर ते गृहिणीला खूपच सोयीस्कर जातं आणि काम करायला सोपं जातं. ज्या कमी लागणाऱ्या वस्तू असतात त्या खाली ठेवू शकतो, उंचावर ठेवू शकतो. पण सरासरी ॲव्हरेज जास्त लागणाऱ्या गोष्टी ह्या 2-2.5 फुटाच्या उंचीवर असल्या पाहिजे ओट्यापासून. तर मग स्वयंपाकघराची रचना करताना कुठलीही गोष्ट आणि काम करणं हे जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावं म्हणून कुठल्या बाबींचा विचार केला जातो? जसं आपण पाहतो की काही कपाटं किंवा जसं जिथे आपण फ्रीज आपण बघतो तर फ्रीजचा हिंज हा नेहमी उजव्या बाजूला असतो. तर हा कारण की डाव्या बाजूला हँडल असतं, आपण नेहमी त्याचा ओटा हा त्याच्या डाव्या बाजूला असल्यास तो सोयीस्कर जातो. म्हणजे किचनचं दार उघडल्यावर लगेच आपण काढलेल्या वस्तू, आपण दूध काढतो, दही काढतो, भाज्या काढतो फ्रीजमधनं. ओटा हा जर का डाव्या बाजूला असला फ्रीजच्या तर लगेच आपल्याला काढलेल्या वस्तू तिथे ठेवायला सोयीस्कर जातं. आजकाल मॉड्युलर किचन ही संकल्पना खूप फेमस झाली आहे. तर याबद्दल त्या मॉड्युलर किचनसाठी कुठलं मटेरियल वापरणं हे जास्त सोयीचं असू शकतं, म्हणजे स्वच्छ करायला गृहिणीला जास्त त्रास होणार नाही, काय सांगाल? मॉड्युलर किचन हा थोडासा आता अपभ्रंश झाला या शब्दाचा. पूर्वी जे फॅक्टरीमधून बनवून यायचं त्याला मॉड्युलर किचन म्हणायचो. पण आजकाल
जेव्हा आपण स्टेनलेस स्टील बास्केट वापरतो किंवा टँडम ड्रॉवर वापरतो, आता कार्पेंटरनी सुद्धा केलं तरी आपण त्याला मॉड्युलर किचनच म्हणतो. त्याच्यामुळे हा थोडासा अपभ्रंश झाला आहे. पूर्वी जे किचन फॅक्टरीमधून बनवून यायचं आणि जागेवर लागलं जायचं ताबडतोब, त्याला मॉड्युलर किचन म्हणायचं. पण कार्पेंटर करो का फॅक्टरीमधनं येऊ, त्या दोन्ही अगदी सोयीस्कर असतात आणि तुम्ही दोन्ही ठिकाणून बनवलेल्या किचनमध्ये कोणतंही मटेरियल वापरू शकता. अनेक मटेरियल आहेत बाजारात. आपल्या बजेटप्रमाणे हे मटेरियल शेवटी ठरवलं जातं. अगदी पार्टिकल बोर्डपासनं बनतं. कधी म्हणजे खरं आता बघितलं तर हे मटेरियल ना 2 प्रकारांमध्ये असतं. एक आहे ढाच्याचं मटेरियल, म्हणजे तुमची किचनची ओट्याची फ्रेम कशाची बनली जाते. तर ही फ्रेम आपण अगदी ॲल्युमिनियमच्या पाईपची बनवू शकतो किंवा पार्टिकल बोर्ड, प्लायवूड, HDPE अशा बोर्ड्सची सुद्धा बनवू शकतो. मॉड्युलर किचनचा हा एक ढाचा झाला. एकदा तो ढाचा तयार झाला तर त्याच्या आतलं मटेरियल कुठल्या क्वालिटीचं असायला पाहिजे? हां, आता हा जसा फ्रेम झाली किंवा ढाचा झाला कार्पेंटरच्या भाषेत, पण या ढाच्याच्या आत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या किचनचे बास्केट्स मिळतात बाजारात, त्या आपण लावू शकतो. जशी थाली बास्केट असते, कप सॉसरची बास्केट असते, कटलरी ट्रे असतो, बॉटल रॅक असतं, अशा विविध प्रकारच्या बास्केट्स रेडीमेड मिळतात. या अनेक मटेरियल्सच्या पण मिळतात, जसं स्टेनलेस स्टीलच्या मिळतात, झिंक कोटेड मिळतात किंवा आजकाल टँडम ड्रॉवर असतात, विकर बास्केट असतात. वेताच्या म्हणजे म्हणायला जा ते वेताच्या, पण खरं त्या वेताच्या नसतात, दिसायला त्या वेतासारख्या नुसत्या दिसतात. तर असे अनेक प्रकारचे ट्रे किंवा बास्केट हे बाजारात उपलब्ध आहेत, ज्या आपण वापरू शकतो. या ढाच्याच्या आत आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे आपण त्या तिथे लावू शकतो. आणि किचनमध्ये प्रकाश असला तर ते किचन प्रसन्न वाटतं आणि काम करायला खूप सोयीचं होतं. तर मग या प्रकाशासाठी त्या खिडक्या कुठल्या बाजूला असाव्या किचनच्या? किचनच्या गॅसच्या मागे ही खिडकी नसावी, कारण ही जर का गॅसच्या मागे असली तर त्याच्यातून हवा येऊन गॅस बंद पडण्याची शक्यता असते. शिवाय फोडणी जेव्हा आपण देतो तर ह्या तेलकट सगळा वाफा जेव्हा त्या ग्रिलवर जातात, ती ग्रिल खूपच खराब होऊन जाते लवकर. चिमणी जेव्हा आपण लावतो तेव्हा गॅसच्या वर लावतो, त्याच्यामुळे गॅसच्या मागे भिंत असावी जेणेकरून आपल्याला चिमणी लावण्याची सोय होईल. खिडकी ही चुलीच्या उजवी किंवा डाव्या बाजूला कोणत्याही दिशेने असू शकते, जेणेकरून प्रकाश इथे चांगला राहील. शेगडीवर, ओट्यावर चांगला प्रकाश राहील. उजव्या डाव्या बाजूला कोणत्याही ठिकाणी खिडकी राहू शकते. मात्र ह्या खिडकीची उंची म्हणजे ओट्यापासून ही 2 फूट वर असावी, जेणेकरून ओट्याच्या मागे आपल्याला टाईल लावता येतात 2 फूट उंचीपर्यंत, आणि मग ती खिडकी चालू व्हावी. जर का अगदी ती खालून 3 फुटावर चालू झाली खिडकी तर ती ओट्याच्या मागे सतत आपलं ओलं होत राहतं, आपण पुसतो, काही डाग पडतात, काही उडतं आपलं सांडलेलं, तर ते आपल्याला पुसता येत नाही. त्याच्यामुळे ओट्यावरचे 2 फूट हे नेहमी टाईलनी आपण आच्छादन करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वच्छता चांगली ठेवता येते आणि त्या 2 फुटानंतर आपण ही खिडकी चालू करावी. तर मग हे किचनमधलं वेगवेगळं फर्निचर जे तयार केलं जातं ते कशा पद्धतीने असायला हवं, त्याची रचना कशी असावी? किचनचा ओटा जो आहे तो पहिले म्हणजे जेव्हा सिव्हिल वर्क चालू असतं तेव्हा हा ओटा बनवला जातो, आणि नंतर सगळं पेंटिंग इतर गोष्टी झाल्यानंतर किंवा पेंटिंग सुरू व्हायच्या आधी सर्वसाधारणपणे आपण कार्पेंट्रीचं काम चालू करतो. तर जेव्हा सिव्हिल वर्क चालू असतं तेव्हा ओट्याचं जसं आपण सांगितलं आधी की ओट्याची रुंदी ही 27 इंच असायला पाहिजे. जिथे आपण शेगडी ठेवणार आहोत तिथे सिंक आहे त्याची रुंदी 24 इंच असायला पाहिजे, उंची 32 इंच सरासरी. त्याशिवाय खालून ओट्याच्या 2 इंच किंवा 3 इंच एक आपण छोटा ओटा बनवतो, जेणेकरून खाली सांडलेलं पाणी एकदम ओट्याच्या आत जात नाही. तर ही सुद्धा आपण सिव्हिल वर्क जेव्हा चालू असतं तेव्हाच करणं आवश्यक आहे. एक छोटा ओटा 3 इंच उंचीचा खाली असावा पूर्ण ओट्याभर, आणि हा जो आपण ओटा बांधू हा ओट्याच्या एजपासून 3 इंच आत असावा, नाहीतर आपल्याला सतत ते पावलाला लागत राहतो. शिवाय आपण जेव्हा पुसतो, हा जेव्हा जर आपण एक 3 इंचीचा ओटा केला
ओट्याच्या खाली, तर आपण जेव्हा पुसतो, आपण पोछा मारतो, तर एक काळी पट्टी पहा आपल्या सर्वसाधारणपणे आपण साफ करतो थोडे दिवसानंतर, तर ही या टाईलवर लागते, त्याच्यामुळे ती आपल्याला साफ करायला सोपी जाते. जर आपण आपलं किचनचं शटर खालपर्यंत आलं, जमिनीपर्यंत किचनच्या, तर ते सारखं खराब होत राहतं. म्हणून हा 2-3 इंचाचा ओटा जरूर असावा, जेणेकरून स्वच्छता ठेवायला आपल्याला मदत होते. किचनमधला गृहिणींचा वावर हा सहज व्हावा आणि त्यांना पूर्ण वेळ अगदी आनंदी आणि प्रसन्न वाटावं, यासाठी त्या किचनची रंगसंगती खूप महत्त्वाची असते. तर मग या किचनच्या या रंगसंगतीबद्दल आम्हाला काय सांगाल? किचनमध्ये नेहमीच गरम होत असतं आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे जितकी रंगसंगती थंडावा देऊ शकेल तितकी चांगली. तर रंगसंगती ही प्रसन्न आणि शांत देण्यासाठी तुम्हाला हलक्या रंग म्हणजे फेंट रंग वापरायला पाहिजे. या कुठलेही फेंट रंग वापरल्यावर आपल्याला थंड किंवा शांत वाटेल आणि अशी रंगसंगती असावी. आणि सगळ्यात जास्त गरमी होते तीही गृहिणीला किचनमध्येच, कारण ती सतत 1-1, 2-2 तास स्वयंपाक करते. त्याच्यामुळे गॅस विझू नये म्हणून फॅनही लावता येत नाही. मग अशा वेळेस ही किचनमधली उष्णता कमी व्हावी आणि किचनमध्ये हवा खेळती राहावी, यासाठी काय करता येईल? यासाठी पूर्वी आपण एक्झॉस्ट फॅन लावत होतो, पण एक्झॉस्ट फॅनचा डिसएडव्हान्टेज असा होता की पूर्ण किचन तेलकट व्हायचं. म्हणजे ती गरम हवा तर बाहेर जायची, पण पूर्ण किचन तुमचं तेलकट शेवटी व्हायचंच. तर यावर आता उपाय म्हणजे चिमणी निघाली आहे, जी गॅस ओट्याच्या साधारण 2.5 फूट 24 इंच ते 30 इंचाच्या मध्ये लावली जाते. आणि ह्याच्यात सुद्धा एक्झॉस्ट फॅनच असतो, पण तो असा आच्छादलेला असतो की आपल्याला दिसायला एकदम छान दिसतं. एक छान चौकोनी स्टेनलेस स्टीलचं, काचेचं असं काही दिसतं, पण शेवटी ह्याच्या आतसुद्धा एक एक्झॉस्ट फॅनच असतो आणि तो थेट फोडणीचे जे तेल असतं ते निघाल्याबरोबर बाहेर फेकतं. आयदर एक मोठा लांब पाईप असतो जेणेकरून तो बाहेर फेकले जाते ती गरम हवा, किंवा तुमची बाहेरची भिंत जिथे कुठे असेल तिथपर्यंत ही बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे आपल्याला एक्झॉस्ट मिळाल्यामुळे आता किचन आपलं थंड राहतं. तर आधीच्या काळात कसं असायचं ना, पाटा वरवंटा, चूल अशा जुन्या गोष्टी दिसून येतात. आता आधुनिक किचनमध्ये या सगळ्या गोष्टी तर दिसून येत नाही, पण बरीचशी इलेक्ट्रॉनिक गोष्टींची भरमार आता किचनमध्ये दिसून येते. तर मग या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे टोस्टर असो, ओव्हन असो, मिक्सर असो, ग्राइंडर असो, ज्युसर असो, या सगळ्या कुठल्या बाजूने असाव्या किचनमध्ये? ह्याचा ओटा खरं तर वेगळाच असावा. म्हणजे जो आपण मेन कुकिंग ओटा किंवा सिंकचा ओटा बघितला, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळाच हा असावा. कारण इथे कुठेही पाण्याचा अंश, कुठेही भाजी चिरतोय, कणिक मळतोय असं कुठलंही नसावं. सर्व इलेक्ट्रिकल गॅजेट्स या ओट्यात एका रांगेत असाव्या, म्हणजे कुठेही पाण्याचा तिथे लवलेश राहत नाही आणि या ॲक्टिव्हिटी आपल्याला सहज तिथे पार पाडता येतात. आणि आता सगळ्या घरांमध्ये पर्यावरण पूरक करण्याकडे कल दिला जातो. तर मग हे किचनही पर्यावरण पूरक करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टीचा अवलंब करू शकतो? किचनमधले मग मटेरियलच आपल्याला तसे इको फ्रेंडली, पर्यावरणपूर्वक वापरायला हवे. इको फ्रेंडली बोर्ड्समध्ये काही बॅम्बू बोर्ड वगैरे असे आहेत जे पर्यावरण पूरक आहेत. ते वापरले, त्याच्यावर लॅमिनेट वापरलं तर हे पर्यावरणपूरक होऊ शकतं. आता आधुनिक किचनमध्ये कमरेतून वाकणं हे तर फारच कमी झालं आहे, कारण सगळ्या गोष्टी उभ्याच करतात. मॉड्युलर किचनमध्ये सगळ्या गोष्टी हाताशी असल्यामुळे वाकायची गरजच पडत नाही. तर मग अशा वेळेस थोडासा गृहिणींना व्यायामही व्हावा या दृष्टीने आपल्याला किचनमध्ये काय सोयी करता येतील? खूपच चांगला प्रश्न आहे. अगदी आजच्या धावत्या युगात आपल्याला उभ्या सगळा स्वयंपाक आणि जितक्या पटापट करता येईल तितका हवा असतो. पण स्वयंपाक करता करताच आपला जर का व्यायाम झाला तर आपल्याला वेगळ्याने जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. खरं आपल्या घरोघरी हे जिम आहेच. जसं आता तुम्ही बोलले होते की पाटा वरवंटा आपण वापरायचो, खलबत्ता वापरायचो, जातं वापरायचो. तर आपण खाली जेव्हा जमिनीवर बसून हे सगळ्या वापरायचो, जातं, खलबत्ता, पाटा वरवंटा, तर आपोआप आपल्याला हा व्यायाम व्हायचाच. तर या दृष्टिकोनातून आता कठीण आहे पुन्हा पाटा वरवंटा वापस आणण्याचं, पण अनेक कामं आपण उभ्या न करता खाली बसून जर का करता आली तर आपल्याला तसा व्यायामही होईल आणि
वेगळ्याने आपल्याला व्यायाम असा करावा लागणार नाही. म्हणजे खाली आपण विळीवर बसून चिरलं, खोबरं खवताना आपण तीच विळी ओट्यावर न ठेवता खाली बसून जर का आपण विळीवर खोबरं खवलं तर नक्कीच आपला व्यायाम होणार आहे. आपण खाली बसून भाजी चिरली, खाली बसून कणिक मळली तर आपला जोरही जास्त लागतो. आपल्याला लक्षात येतं की उभ्या उभ्या कणिक मळताना आपला तितका जास्त जोर लागत नाही. नक्कीच. पण खाली बसून जर का आपण तीच कणिक मळली, तुम्ही बघा आपल्याकडे ज्या काम करायला येतात त्यांना तुम्ही म्हणा की तुम्ही सिंकवर रोजची भांडी घासा, त्या नाही म्हणतात. त्या म्हणतात आम्ही खाली बसूनच घासू भांडी. कारण याला म्हणजे हेल्थचं कारण आहे की बसून तुम्हाला जास्त जोर लावता येतो आणि तुम्ही कमी थकता. तर आपणही हा असा प्रयोग करू. एखादा म्हणजे जितकी आपल्याला जमतील तितकी कार्य आपण खाली बसून करू, तर आपल्याला हा वेगळ्यानी जिमला जाण्याचा कार्य टळेल. म्हणजे आपल्या घरीच हे जिम होऊन जाईल. नक्कीच. खूप छान सांगितलं सुमिताताई. तर जाता जाता आमच्या मैत्रिणींना किचनच्या रचनेविषयी तुम्ही काय टिप्स द्याल आणि या किचनची काळजी कशी घ्यायची याबद्दल काय सांगाल? एक मराठीत श्लोक आहे, ठेवा याला वस्तू जागा करावी, त्या त्या जागी वस्तू ठेवीत जावी, ऐसे केल्या योग्य वेळी मिळेती, तेणे लोकी होत नाही फजिती. अरे वा, खूप छान. त्यामुळे जर का आपण किचनमध्ये जे जे लागतं त्या सगळ्या संपूर्ण विचार करून त्या कुठे ठेवल्या जातील याचा विचार केला तर आपल्याला हे सगळंच खूपच सोयीचं जाईल आणि वापरताना सुद्धा आपल्याला खूप हलकं आणि म्हणजे मजा येईल वापरताना. किचनचं जेव्हा काम चालू असतं, सिव्हिल वर्क चालू असतं, कार्पेंटरीचं काम चालू असतं, तेव्हा मैत्रिणींनो तुम्ही जरूर टाईलचं काम जसं चालू असतं तेव्हा जरूर हे बघायला पाहिजे की टाईलचे सगळे जॉईंट्स नीट भरलेले जातात आहेत की नाही. ग्रेनाईटचे उभे आणि आडवे यामध्ये जर का गॅप राहून गेली तर पाणी खाली गळायला लागतं. त्याच्यामुळे हे टाईलचे जॉईंट आणि ग्रेनाईट किंवा जे कोणचं ओट्यासाठी आपण मटेरियल वापरू त्या सर्वांमधले जॉईंट्स नीट भरले जातात आहे की नाही हे आपण काळजीपूर्वक बघावं. थोड्या दिवसानंतर हे सिमेंट निघून जातं, जॉईंट फिलर निघून जातं, तर आपलं काम आहे की ते पुन्हा तसं भरून घ्यायचं. नाहीतर तुमचं पाणी खाली गळून तुमचं जे खाली केलेलं स्टोरेज असतं ते खराब होतं. त्यामुळे ही काळजी आपण अगदी घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. तर किचन कसं असावं, किचनची रचना कशी असावी, तिथलं फर्निचर कसं असावं आणि खास करून किचनच्या खिडक्या कशा असाव्या म्हणजे तिथे हवा खेळती राहील आणि गृहिणींना गरमी होणार नाही, या सगळ्यांविषयी सुमिताताई तुम्ही इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं. त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.